गरमीपासून पळून जाता येत नाही, पण त्याचा त्रास मात्र आपण नक्की कमी करून घेऊ शकतो. म्हणून माझ्या रोजच्या रुटीनमध्ये मी काही छोटे-छोटे बदल केलेले आहेत. तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. उन्हाळा सुरू झाला की सगळ्यात आधी जास्त काळजी घ्यावी लागते ती आपल्या घरातल्या झाडांची. म्हणून मी माझ्या दिवसाची सुरुवातच झाडांना पाणी घालण्यापासून करते. जसं आपल्याला पाणी ताजं प्यायलं की बरं वाटतं ना, तसंच झाडांनाही वेळेवर पाणी मिळालं की ती पण टवटवीत राहतात. जसं आपण पाण्याशिवाय राहू शकत नाही, झाडांचंही अगदी तसंच आहे. त्यांना सुद्धा पाण्याची तेवढीच गरज असते जेवढी आपल्याला आहे. बाहेर किती ऊन असलं तरी घरात आपण जर अशी झाडं लावली तर मन पण एकदम शांत होतं आपलं आणि मूड पण एकदम फ्रेश होतो. कारण बाहेर एवढं ऊन असतं ना की बाहेर बघितल्याच्या नंतरच आपला मूड एकदम डाऊन होऊन जातो. म्हणून सकाळी सकाळी झाडांना असं पाणी घालून घेतलं ना, आपला मूड पण तेवढाच फ्रेश होऊन जातो. जेवढं आता ह्या झाडांना फ्रेश वाटत असेल तितकाच आपला सुद्धा मूड फ्रेश होऊन जातो. आता ही फुलं सुद्धा बघा ना किती छान वाटतायत ना, आणि ही फुलं जर आपल्या डोळ्यांना अशी दिसत असतील आपल्या घरामध्ये तर मूड आपला किती छान फ्रेश होऊन जाईल सकाळी सकाळी. आपली रोजची कामं तर असतातच, पण झाडांना मात्र सकाळी उठून लवकर पाणी दिलं पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये ना झाडांची अवस्था थोडी वेगळी असते. माझ्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इंडोर प्लांट्स सुद्धा आहेत. त्यांची सुद्धा मी अशाच पद्धतीने काळजी घेत असते. इंडोर प्लांट्सना ना जास्त कडक उन्हाची गरज नाही लागत. उजेड, पाणी आणि हवेशीर जागा मिळाली ना की ते छान वाढतात. उन्हाळ्यात मी आठवड्यातून एकदा दोनदा त्यांना हलकं असं सकाळचं ऊन देते आणि त्यांची पानं अशी छान स्प्रेच्या बॉटलमध्ये पाणी घेऊन छान स्वच्छ धुवून काढत असते. त्यामुळे ना पुढचा एक आठवडा मला ती पानं पूर्ण हिरवीगारच बघायला मिळतात. उन्हाळा चालू झाला की आपलं पहिलं काम असतं ते म्हणजे बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या. घरात आपण सगळेच प्लास्टिकच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवतो आणि रोज त्याच बाटल्यांमधून पाणी पित असतो. मी पण अगदी सेम असंच करायचे बरं का. मी काही वेगळे नव्हते करत. पण उन्हाळ्यात प्लास्टिक गरम होणं आणि रिपीटेड वापर योग्य नाही हे कळल्यावर आता मी काचेच्या बॉटल वापरायला सुरू केले. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बाटल्या घेताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते. बाटल्या घेताना मोठ्या तोंडाच्या घेतल्या ना, की आतमधून धुवायला, स्वच्छ करायला एकदम इझी जातात आणि त्यामुळे ना वापरायला सुद्धा जास्त हायजेनिक वाटतात. आणि काचेच्या बॉटल वापरल्याचा अजून एक फायदा आहे, तो म्हणजे या बाटलीमुळे ना पाणी नेहमी नजरेसमोर राहतं आणि त्यामुळे हायड्रेशन मेंटेन करायला खूप मदत होते. जास्त करून माझ्यासारख्या लोकांसाठी ज्यांना खूप पाणी कमी पिण्याची सवय असते. त्याच्यामुळे मी खरं तर ही काचेची बॉटल वापरायला सुरुवात केली आहे, जेणेकरून माझ्या डोळ्यांसमोर सतत ती बॉटल राहिली, तर मला पाणी पिण्याची आठवण येत राहील. उन्हाळ्यात आपण सतत पाणी पिणं खूप गरजेचं असतंच. कारण उकाड्यामुळे शरीरातून पाणी पटकन कमी होतं. पण फक्त किती पाणी पितोय हे पण इम्पॉर्टंट नाहीये, तर ते कसं पाणी पितोय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि साधं पाणी तितकं आपण पीत नाही, आपल्याला प्यायची इच्छा होत नाही. त्यामुळे ना मी असं थोडंसं रिफ्रेशिंग बनवते ह्या पाण्याला. पाणी थोडंसं रिफ्रेशिंग बनवण्यासाठी ना मी त्यामध्ये थोडंसं असं ताजं लिंबू पिळून घेत असते. काही जण साखर सुद्धा घालून पितात, पण मी साखर नाही घालत. थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं ना, पिंक सॉल्ट किंवा काळं मीठ तरी पण चालेल. त्यामध्ये मी अजून एक गोष्ट ॲड करून घेत असते, तो म्हणजे हा सब्जा. आता हा सब्जा ना मी रात्री भिजत घातला होता. छान असा फुलून आला होता. आता इथे बघा, इतका छान फुललाय ना तो. आता ह्या पूर्ण बॉटलमध्ये ना मी 2 ते 3 चमचे असा सब्जा घालून घेते. सब्जामुळे ना आपलं शरीर आतून थंड होण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे मला हे पाणी अजूनच रिफ्रेशिंग वाटतं आणि अशाच पद्धतीचं पाणी मी उन्हाळ्यामध्ये सध्या पितीये आणि खरंच खूप छान वाटतं हे पाणी पिल्याच्या नंतर. आणि या पाण्यामध्ये सब्जा असल्यामुळे पचनाला सुद्धा तितकंच फायदेशीर ठरतं. आणि उन्हाळ्यामध्ये मला अजून एक गोष्ट आवडते ते म्हणजे नारळ पाणी. मी कुठून बाहेरून आल्याच्या नंतर किंवा थोडंसं थकल्यासारखं वाटतं किंवा उन्हाळ्यामुळे ना आपली थोडीशी एनर्जी डाऊन होते, तेव्हा मी 1 ग्लास असं नारळ पाणी घेते. ते जास्त जडही नाही वाटत प्यायला आणि पिल्याच्या नंतर लगेच रिफ्रेशिंग वाटतं. उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन सुद्धा नाही चालत. आपलं खाणंही तितकंच हलकं आणि साधं असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि बाहेरचं ऊन बघता मी आता माझ्या जेवणामध्ये सुद्धा काही बदल करून घेतलेले आहेत. ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर अशा पालेभाज्या वगैरे खायला पाहिजे. म्हणून मी आज स्पेशली पालक बनवायला घेतली होती. उन्हाळ्यात तेलकट आणि जड खाण्यापेक्षा ना हलकं घरगुती आणि हिरव्या भाज्यांचं जेवण असलेलं कधी पण चांगलं. उन्हाळा हा असा सीझन आहे ना ज्यामध्ये आपण खाण्यापिण्याची थोडीशी जास्त काळजी घ्यावी असं मला वाटतं. कारण आपल्याला सुद्धा आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे असतात, मसाल्याचं खायचं असतं, तळलेलं खायचं असतं.
पण या सीझनमध्ये ना आपण थोड्या कमी मसाल्याच्या, कमी तळलेल्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला सुद्धा या गोष्टी आवडतात, पण मी ह्या सीझनमध्ये ना ठरवलंय, की मी काही गोष्टी कंट्रोल करणार आहे. जसं की हे मसाल्याच्या गोष्टी किंवा तळलेल्या गोष्टी खूप कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पालेभाज्या खाणं किती चांगलं असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. स्पेशली पालकसारख्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात शरीर पटकन थकतं, अशक्तपणा जाणवतो, तेव्हा अशा भाज्यांमधून ना आपल्याला नैसर्गिक ताकद मिळते. पालेभाज्यांमध्ये विटॅमिन्स, आयर्न आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ना शरीर हलकं राहायला मदत होते आणि पचन सुद्धा चांगल्या पद्धतीने होतं. पण ह्या पालेभाज्या ना मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवत असते. त्यामध्ये जास्त मसाले ॲड नाही करत किंवा जास्त तेल वगैरे नाही वापरत. आपण ह्या भाज्या जितक्या साध्या सिंपल बनवू ना, तितका जास्त फायदा आपल्याला त्यामधून मिळत असतो. कारण सिंपल पद्धतीने बनवलेलं जेवण पचायला सुद्धा हलकं जातं आणि उन्हाळ्यात शरीराला जास्त सूट होतं. उन्हाळा आला, की आपण लगेच सॉफ्ट ड्रिंककडे शिफ्ट होतो. पण त्याचऐवजी आपण जर असं हेल्दी ताक, दही आपल्या डेली रुटीनमध्ये जर ॲड केलं ना, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं ठरतं. आणि ताक ही अशी गोष्ट आहे ना, जी माझ्या 365 दिवस डेली रुटीनमध्ये आहे. तुम्ही माझ्या बऱ्याच अशा ब्लॉगमध्ये बघितलं असाल. मी ताक अशा पद्धतीने बनवते. त्याच्यामध्ये पुदिना, जिरे, थोडंसं काळं मीठ या सगळ्या गोष्टी टाकून नंतर मग असं थंडगार ताक बनवून घेते. दही तर शरीरासाठी थंड आहेच, पण त्यासोबतच आपण असा पुदिना, थोडीशी हिरवी मिरची टाकून असं ताक बनवलं ना, ते हेल्दी सुद्धा असतं आणि टेस्टला सुद्धा इतकं छान लागतं ना. बाकी इतर वेळी मी पुदिना ॲड नाही करत, पण आता जसा उन्हाळा चालू झालाय ना, तसं मी हा पुदिना सुद्धा याच्यामध्ये ॲड करायला चालू केलंय. बाकीच्या सॉफ्ट ड्रिंकपेक्षा हे ड्रिंक कधी पण हेल्दी आणि छानच असतं. जसं मी माझ्या खाण्यापिण्यात काही बदल केले आहेत, तसंच घरातही छोटा बदल केलेला आहे. तो म्हणजे हे जेव्हा मी कलर दिला होता, तेव्हाच ठरवलं होतं, की जेव्हा पण मी कर्टन घेईन ना, तेव्हा असे कॉटनचेच कर्टन घेईन. यामुळे ना घरात हवा छान खेळती पण राहते. एक नॅचरल लाईट सुद्धा राहते आणि दुपारी कडक उन्हाच्या ज्या झळ्या असतात ना, त्या एकदम घरामध्ये येत नाहीत. आणि घर असं एकदम गुदमरल्यासारखं नाही वाटत. थोडी हवा खेळती राहते आणि त्याच जागी जर आपण असे जाड, गडद कलरचे जर कर्टन लावले ना घरामध्ये, हवा सुद्धा खेळती नाही राहत आणि जेवढी लाईट आपल्याला पाहिजे घरामध्ये, ती सुद्धा नाही येत. त्यामुळे मी हे कर्टन चूज केले होते. या दिवसात ना भूक सुद्धा खूप कमी होऊन जाते आपली. जेवणाची इच्छाच नाही राहत गरमीमुळे. म्हणून मी सॅलड सुद्धा इन्क्लूड केला आहे माझ्या लंचमध्ये, डिनरमध्ये. हे तर आपलं रेग्युलर रुटीन असलं पाहिजे. जेव्हा पण आपण जेवण करतो त्याच्यामध्ये थोडंसं का होईना सॅलड आपल्या जेवणामध्ये पाहिजेच. कारण आपण जेव्हा अशा प्रकारचे सॅलड वगैरे खातो ना, ताट पण एकदम छान भरलेलं दिसतं, कलरफुल दिसतं मेन म्हणजे. त्याच्यामुळे जेवायला सुद्धा छान मन लागतं. काही गोष्टींच्या सवयी मुलं आपल्याकडूनच शिकत असतात. म्हणून आपण जे पण काही खाऊ ना, त्याच गोष्टी आपण आपल्या मुलांच्या जेवणामध्ये सुद्धा इन्क्लूड केल्या पाहिजेत. दुपारी सगळी कामं वगैरे उरकल्याच्या नंतर मी थोडासा वेळ माझ्या स्वतःसाठी सुद्धा काढते. कारण दिवसभरातला थोडासा तरी वेळ आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा काढला पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे, की माझं स्कूटीवर खूप फिरणं होतं. स्मितला सोडायला आणायला जायला लागतं किंवा आहोंना आणायला सोडायला जावं लागतं. तर त्याच्यामुळे ना माझ्या केसांवरती त्याचा भरपूर परिणाम होतो आणि आता उन्हाळ्यामध्ये तर तो जास्तच होतोय कारण बाहेरची धूळ, माती, पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या केसांवर तेवढाच परिणाम व्हायला लागलाय. आणि म्हणूनच ना मी हे जे तेल बनवलं आहे घरीच, मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये शेअर सुद्धा केलेलं आहे हे. ते तेल मी असं दुपारी जेव्हा सगळी माझी कामं वगैरे होतील ना निवांत, तेव्हा मी हे तेल माझ्या केसांना लावायला घेत असते. आणि खरंच असं दुपारच्या वेळेला जेव्हा आपण तेल वगैरे लावून ठेवतो ना केसांना, ते एकदम छान वाटतं. शक्यतो मी सकाळी-सकाळी लावते तेल, जेव्हा पण मला केस वगैरे धुवायची असतात किंवा मग असं दुपारी. कारण सकाळी कधी-कधी आपली घाई-गडबड असते किंवा आपली सगळी बाकीची कामं पण असतात. तेव्हा तेल लावून ठेवणं, नंतर ती धुणं हे पॉसिबल नाही होत. म्हणून मी दुपारच्या टायमिंगला असा वेळ मिळेल तेव्हा असं केसांना तेल वगैरे लावून ठेवते 1-2 तास आणि त्याच्यानंतर ती वॉश करून घेत असते. उन्हाळ्यामध्ये ना आपले केस जास्तच कोरडी, ड्राय, फ्रीझी अशी वाटत असतात. त्यामुळे ना आठवड्यातून 2 वेळा केसांना असं तेल लावणं गरजेचं असतं. यामुळे ना केसांना पोषण मिळतं आणि कोरडेपणा, फ्रीझीनेस, ड्रायनेस या सगळ्या गोष्टी ना कमी करतं
आपण ह्याच्यासाठी बदाम तेल सुद्धा वापरू शकतो. तेल लावल्यानंतर केसांना आणि स्कॅल्पला ना हलक्या हाताने मसाज करणं मला खूप आवडतं. असं केलं की आपल्या डोक्याला पण छान आराम मिळतो आणि दिवसभराचा जो काही थकवा असतो ना, तो एकदम हळू-हळू कमी व्हायला चालू होतो. दिवसभर ऊन, धूळ आणि पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टीतून आपली केस जात असतात. त्याच्यामुळे स्वतःसाठी आणि आपल्या केसांसाठी मात्र हा वेळ काढणं गरजेचं असतं आणि तो वेळ मी कधी-कधी रात्रीचा काढत असते किंवा कधी असा दुपारी जेव्हा मिळेल तेव्हा. मला शक्यतो असं दुपारी केसांना तेल लावायला जास्त आवडतं. त्यानंतर मी एक छोटासा नॅप घेत असते जर वेळ असेल तर. दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला ना आपल्याला सवय असते काहीतरी चटर-पटर खायची. पण ती सवय माझ्यामध्ये खूपच कमी आहे. मला जास्त असं चटर खायला नाही आवडत. पण स्मितला खूप आवडतं. सगळ्याच मुलांना आवडतात अशा गोष्टी. पण त्याच ऐवजी जेव्हा उन्हाळा असतो ना, तेव्हा मी असे काही फ्रुट्स ॲड केलेले आहेत, ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असते. त्याच्यामुळे मी अशी काही फळं इन्क्लूड केलेली आहेत, जसं की कलिंगड, पपई, टरबूज, ज्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असेल आणि त्याच्यामुळे ना आपलं शरीर डिहायड्रेट सुद्धा नाही होत आणि आपण खाल्लं की मुलं सुद्धा आपोआप खातात. तर असेच काही छोटे-छोटे बदल मी माझ्या ह्या उन्हाळ्याच्या रुटीनमध्ये केलेले आहेत. खूप काही मोठे बदल नाहीयेत, पण हे छोटे-छोटे बदल आपला हा उन्हाळा एकदम छान आरामदायी घालवू शकतो. तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या रुटीनमध्ये काय चेंजेस केले आहेत, काय बदल केले आहेत, हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.